इयत्ता चौथी आणि सातवीची परीक्षा केव्हा होणार? या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा किती पकडणार? मुख्याध्यापक आणि एकूण शाळांवर कोणत्या प्रकारची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वाढवली? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या 30/12/2025च्या अधिसूचनेनुसार चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेबाबत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कार्यवाही काय असेल अशी पूर्ण अधिसूचना शासनाने दिली। त्याचं संपूर्ण विश्लेषण, त्याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जिथं शालेय स्पर्धा परीक्षांचं दर्जेदार मार्गदर्शन केलं जातं, अशा प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अतिशय अंतःकरणापासून स्वागत करतो। आपण पाहताय की इयत्ता चौथी सातवी स्कॉलरशिप सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। शासनाची अधिसूचना 30/12/2025 ला आपल्याला प्राप्त झाली आणि लगेचच आपण त्याचा अपडेट जे आहे ते आपण पाहतोय। आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणजे 26 एप्रिलला परीक्षा आहे। 26 एप्रिल 2026 ला परीक्षा आहे आणि आता आपल्याकडे जे 4 महिने उरलेत, या 4 महिन्यात विद्यार्थ्यांची चांगली तयारी होऊ शकते आणि म्हणून या राज्यात सर्वात चांगलं मार्गदर्शन करणारी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी, एक्झाम पॅटर्न इज आर पॅटर्न, परीक्षेचा पॅटर्न तोच आमच्या शिकवण्याचा, तोच आमच्या सरावाचा आणि तोच आमचा पॅटर्न आहे। म्हणून मागच्या 15 वर्षामध्ये 80,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी ऑनलाईन मार्गदर्शन केलं आणि म्हणून प्रवेश आता आपल्याला घ्यायचा आहे। 90 21 10 10 29 त्या ठिकाणी नंबर आहे, आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता। चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण ही पूर्ण अधिसूचना समजून घेऊया। पा काय सांगितलंय, 30/12/2025 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालय, तळमजला मंत्रालय, मुंबई 400032। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता चौथी, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक म्हणायचं नाही आता, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी, एप्रिल 2026च्या प्रसिद्धी पत्रकास प्रसिद्धी मिळण्याबाबत 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे। सदर परीक्षेची अधिसूचना ही www.mscepune.in ही आपली परीक्षा परिषदेची ऑथराइज ही अशी वेबसाईट, संकेतस्थळ आहे। ठीक आहे, चला पुढे पा 26 एप्रिल 2026 अधिसूचना। परीक्षेचं नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, इंग्रजीतलं नाव प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन। उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी, इंग्रजीतील नाव अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन, कन्फ्युजन नको, सेकंडरी म्हणायचं नाही आपल्याला, अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन। ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी 26 एप्रिल 2026 रोजी 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्याबाबतची ही महत्त्वाची अधिसूचना। शासन मान्य शाळांमधून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता सातवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र, ऑनलाईन फॉर्म परिषदेच्या www.mscepune.in व ही एक वेबसाईट त्यांनी दिली आहे पुढे, या संकेतस्थळावर दिनांक 30/12/2025 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत। उपरोक्त परीक्षा ही दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल। परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे।
प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्यासाठी दक्षता सर्वांनी घ्यावी असं या ठिकाणी स्पष्ट परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांनी या ठिकाणी या अधिसूचनेमध्ये या गोष्टी नमूद केल्या आहेत. आता काय काय आपल्याला अधिसूचनेत दिलंय? परीक्षेचं स्पष्ट असं वेळापत्रक मिळालेलं आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक, ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतचं वेळापत्रक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण यातले कोणते कोणते मुद्दे पाहणार ते मी त्या ठिकाणी क्लिक करतो. शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, विद्यार्थ्यांची पात्रता कोणती पकडणार, परीक्षेचं माध्यम, बऱ्याच वेळा माध्यमाची कन्फ्युजन असतं की सर माझ्या विद्यार्थ्याचं सेमी इंग्रजी आहे, मग मी फॉर्म भरताना कोणतं माध्यम टाकू. तर आता परीक्षा परिषदेने ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी क्लिअर केली. तर तुम्ही सेमी इंग्रजी असाल तर तुम्हाला मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर सेमी इंग्रजी टाकता येणार आहे. आणि समजा तुमचा विद्यार्थी सेमी इंग्रजीला आहे आणि तुम्ही सेमी इंग्रजी टाकलं नाही तर काय नुकसान होऊ शकतं हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. पहा, हे पॉइंटमध्ये बघणार आहे परीक्षेचे माध्यम. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पॉइंट हा शेवटपर्यंत पहा. ही जे काय अधिसूचनेचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये गीतेसर ज्यावेळेस अपडेट देतात, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस गीतेसर मास्टर माइंड ऑनलाईन स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून जेव्हा आपण अपडेट देतो त्यावेळेस ते सर्वात खात्रीशीर विश्वासू असतं. ठीक आहे. वयोमर्यादा विद्यार्थ्याची कोणती कॅल्क्युलेट करणार, परीक्षा शुल्क जाऊ द्या, छोटा पॉइंट येतो. शुल्क भरण्याची पद्धत सुद्धा आपल्यासाठी छोटा पॉइंट आहे. परीक्षा परिषद शाळा संकेतांक बद्दल आपण जास्त बोलणार नाही. ग्रामीण आणि शहरीचे क्षेत्राचे निकष ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगू. जे महत्त्वाचं आहे ते सगळं सांगणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसई ज्या शाळांमध्ये राबवलं जातं अभ्यासक्रम त्यांच्यासाठी काय कार्यवाही स्कॉलरशिपची असणार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बार्टीची शिष्यवृत्ती सर्वसाधारण सूचना ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भातल्या परीक्षाच्या आयोजनाबाबत त्या ठिकाणी काही माहिती आहे, काही कागदपत्र, विद्यार्थ्यांचं आधार कार्ड या संदर्भातली सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जी जी महत्त्वाची आहे ती सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला पुढे पुढे जाऊया. आता पहा परीक्षेचे वेळापत्रक. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी, रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. पहा विषय दिले तिथे, इथे प्रश्नांची संख्या दिली, त्या विषयासाठी असलेले गुण दिले आणि पेपरची वेळ दिली. बरं, पहिला पेपर आहे प्रथम भाषा आणि गणित. तर ज्यांचं मराठी आणि सेमी आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 4थी आणि 7वीला मराठी सेमी माध्यम आहे त्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर असेल मराठी आणि गणित. पण जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मध्ये आहेत, जे विद्यार्थी सीबीएसई मध्ये आहेत, जे विद्यार्थी आयसीएसई मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर असेल इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स. इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स यांचा सेकंड पेपर असेल मराठी अँड इंटेलिजन्स टेस्ट. आणि मराठी सेमीवाल्यांचा सेकंड पेपर असेल इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. प्रथम भाषा म्हणजे मराठी किंवा इंग्लिश मीडियमची इंग्लिश. 25 प्रश्न असतील, 50 गुण असतील. पहिल्या पेपरमध्ये गणिताला 50 प्रश्न, 100 गुण, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. एवढं क्लिअर करून घ्या. मग पहिल्या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या झाली 75, 75 आणि मार्क्स झाले 150. का तर एका प्रश्नाला 2 आहेत या नियमाप्रमाणे. पहिला पेपर 150 मार्कांचा. दुसरा पेपर तृतीय भाषा म्हणजेच मराठी सेमीवाल्यांची इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाची मराठी. 25 प्रश्न 50 गुण. बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्ट 50 प्रश्न 100 गुण. एकूण प्रश्नांची संख्या 75, गुण आहेत 150, 150. या दोन्हींची बेरीज केली तर आपली एकूण परीक्षा 300 गुणांची, 300 मार्क्स. पहिला पेपर असणार आहे 26 एप्रिलला. 26 एप्रिल 2026 ला पहिल्या पेपरची वेळ असणार आहे 11 ते 12:30. पहिला पेपर 11 ते 12:30. दुसरा पेपर 2 ते 3:30. दुसरा पेपर 2 ते 3:30. डोक्यात ठेवा. चला पुढे. आता ऑनलाईन आवेदन पत्र फॉर्म भरायचे आपल्याला. तर कधीपासून सुरू आणि कधीपर्यंत पहा. 30 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026. म्हणजे जवळजवळ 1 महिना तर पूर्ण आहे. 2 फेब्रुवारी पर्यंत आपला फॉर्म भरायचे. विलंब केला तुम्ही, लेट फी,
तर 3 फेब्रुवारी 2026 ते 17 फेब्रुवारी 2026 लेट फी सह. अतिविलंब तुम्ही अधिकच लेट झाले, तुम्हाला नाही जाग आली, नंतर जागे झाले, 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी. अति विशेष विलंब 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. मग आता शेवटची सूचना दिली परीक्षा परिषदेने, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. भरायचा कोणत्या वेळेत तुम्हाला सांगतो, हे खालचं विसरून जा तुम्ही, फक्त एवढंच ध्यानात ठेवा. 30 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026 ह्याच वेळेत आपल्याला फॉर्म भरायचा, याच्यापेक्षा जास्त लेट करायचं नाही. शासनाची वेबसाईट आहे, काही अडचण येतील, लेकराचा फॉर्म राहिला. शक्यतो स्कॉलरशिपचे जे फॉर्म आहेत ते आपल्याला पर्सनल भरता येत नाहीत, ते शाळेमधूनच भरावे लागतात. मुख्याध्यापकांना शाळेचा जो काही संकेतांकी लॉग इन दिलेला आहे त्याच्यामधूनच फॉर्म भरावे लागतात, आणि म्हणून ही काळजी शाळांनी 100% घ्यायची आहे. चला पुढे जाऊया. आपल्याला शेवटपर्यंत लेक्चर हे पाहायचंय, कारण यामध्ये अत्यंत डिटेल, अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय शांतपणे सगळ्यांना समजेल अशा प्रकारची माहिती मी या ठिकाणी देतोय. तुम्हाला माहिती आहे, कायम आपण अपडेट देत असताना फक्त सांगायचं म्हणून सांगायचं आणि जाहिरात करायची म्हणून नाही, तर प्रत्येक लेकराचं आयुष्य आणि त्याचं भविष्य सुरक्षित व्हावं, स्पर्धा परीक्षेमध्ये त्याने पुढे जावं आणि पालकांची स्वप्न, अपूर्ण राहिलेली स्वप्न त्या मुलांकडून पूर्ण व्हावीत, यासाठी आपण कायमच सातत्याने काम करतोय. ठीक आहे, स्वरूप काय असणार आहे परीक्षेचं? प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील, म्हणजे MCQ असतील. प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील, संच असणार आहेत. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. आता 8वीला ज्यावेळेस परीक्षा होती त्यावेळेस 75 पैकी 15 प्रश्न असे असायचे ज्यांची 2 पर्याय उत्तर असायचे, पण आता तसं असणार नाही. 4थीला आणि 7वीला फक्त एकच पर्याय अचूक असेल, एकच पर्याय उत्तर असेल दिलेल्या 4 पर्यायांपैकी. चला पुढं. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय? तर महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी शासन मान्य, मग शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थशाही शाळेमध्ये 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असावा. म्हणजे विद्यार्थी अनुदानित संस्थेत असेल, झेडपीच्या शाळेत असेल, इंग्लिश मीडियममध्ये असेल, CBSEच्या शाळेत असेल, तो ICSEच्या शाळेत असेल, तरी तो स्कॉलरशिपची परीक्षा देऊ शकतो. परीक्षा 7 माध्यमांमध्ये होणार आहे. परीक्षा जी आहे ती 7 माध्यमांमध्ये होणार आहे. एक मराठी माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, गुजराती माध्यम, इंग्रजी माध्यम, तेलुगू माध्यम आणि कन्नड माध्यम. उपरोक्त 7 माध्यमांशिवाय सेमी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हे पर्याय उपलब्ध आहेत. मराठी इंग्रजी, उर्दू इंग्रजी, हिंदी इंग्रजी, इंग्रजी त्याच्या सोबत. मग प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी हा स्टार पॉइंट आहे, अत्यंत महत्त्वाचा. व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी साठी ऑनलाईन आवेदन पत्रात सेमी इंग्रजी हा जर पर्याय तुम्ही टाकला फॉर्म भरताना, तर काय होणार आहे? विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका त्याच्या मूळ भाषेत, म्हणजे मराठीत तर मिळेलच, त्याच्या मूळ भाषेत तर मिळेलच, मूळ माध्यमात तर मिळेलच, पण त्याचे इंग्रजीत सुद्धा प्रश्न असतील. कारण माहिती आहे आपल्या सेमीला गणित हे इंग्रजीत शिकवलं जातं शाळांमध्ये, आणि म्हणूनच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी जर का तुम्हाला इंग्रजीत पाहिजे असेल आणि तुमचं माध्यम शाळेत सेमी इंग्रजी असेल, तर तुम्ही फॉर्म भरताना स्कॉलरशिपचा 4थी 7वी वाल्यांनी सेमी इंग्रजी असं टाकायचं, लक्षात ठेवायचंय. शाळा सुद्धा फॉर्म भरताना ती काळजी घेणार आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट वयोमर्यादा काय असणार आहे? या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय दिनांक 1 जून 2025 रोजी खाली दर्शवलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी सर्व प्रवर्ग, सर्व कॅटेगरी
10 वर्ष आणि दिव्यांग 14 वर्ष. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी 13 वर्ष. कधी? 1 जून 2025 बरं का. चला 13 वर्ष, दिव्यांग 17 वर्ष. बर, आवेदन पत्रात विद्यार्थ्याची जन्मतारीख चुकीची नोंदवल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर दाखल खेरीज रजिस्टरवरून खात्री करूनच जन्मतारीख अचूकपणे नोंदवणे आवश्यक. चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्याची आवेदनपत्रे जर भरली तर जबाबदार कोण? संबंधित मुख्याध्यापक, त्या शाळेचे मुख्याध्यापक. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. कोणाविरुद्ध? त्या शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध. आणि म्हणून हे सगळं कामकाज जे आहे त्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या निगराणीखालीच होणं अपेक्षित आहे. अस्तित्वात नसलेली जन्मतारीख जर रजिस्टरमध्ये नोंदवलेली असली, उदाहरणार्थ 31 एप्रिल अस्तित्वात नाही, मग ती ऑनलाईन आवेदन पत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपद्धतीनुसार दुरुस्त करून त्यानंतरच ते आवेदन पत्रात नोंदवावी. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदन पत्रे भरल्यास स्क्रीनवर काय सूचना दिसेल? विद्यार्थ्याचे वय विहित कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल, परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी मिळणार आहे. चला पुढे, वयोमर्यादा समजली. पुढे चला, एक एक गोष्ट महत्वाची आहे. एक एक गोष्ट मला जे जे महत्वाचं वाटतंय ते या अधिसूचनेतलं मी सगळं सांगेल, कारण तुमची एकही शंका तुमच्या मनामध्ये राहता कामा नये, ना शिक्षकांच्या ना पालकांच्या. आणि हेच काम मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी सातत्याने करत आलेली आहे. मग नवोदय परीक्षा असेल, सैनिक स्कूलची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, NMMS ची परीक्षा असेल, या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांचा अपडेट आपण देतो आणि त्याच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या दर्जेदार चालतात. परीक्षेचं शुल्क किती? तर परीक्षा शुल्क हा छोटी गोष्ट, याच्यावर मी काही बोलत नाही. काय 50 रुपये, पण हे पा बिगर मागास, मागास दिव्यांग, बिगर मागास, तर एक कमीच फीज आहे, याच्यावर काय मी जास्त बोलत नाही. फीज तुम्हाला जे काही मुख्याध्यापक सांगतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांबरोबर फीज पाठवा आणि ते करून घ्यायचं आहे आपल्याला. महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील SC ST विजये NTB NTC NTD या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून ही सवलत CBSE ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही, फक्त अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. ठीक आहे. उर्वरित SBC OBC ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल. या पुढे बर, शुल्क भरण्याची पद्धत ही मी सांगत नाही आता, कारण शाळांच्या मार्फत चालतंय हे. उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करून इयत्ता निहाय म्हणजे 4थी 7वी स्वतंत्रपणे शक्यतो एकाच वेळी भरावे. परीक्षा परिषदेने शुल्क भरण्यासंदर्भातली कारवाई ही शाळेला दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ती शाळा त्या पद्धतीने ते करून घेणार आहे. चला पुढे नेक्स्ट. बर, ग्रामीण आणि शहरीचे निकष जे आहेत ते आपल्याला जास्त पाहण्याची गरज नाही. आता आपला महत्वाचा पॉइंट एक पाहायचा आहे, तो म्हणजे CBSE आणि ICSE सिलेबस राबवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना परीक्षा परिषदेने काय सांगितलं. तर शासन निर्णय क्रमांक जो काय आहे तो पुढे या नुसार CBSE ICSE व इतर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात, परीक्षेला बसू शकतात. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे संपूर्ण राज्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. आतापर्यंत CBSE आणि ICSEच्या मुलांची फक्त राज्यस्तरीयची यादी असायची, पण आता हा खूप सुंदर निर्णय केलाय की राज्याची 100 विद्यार्थ्यांची आणि जिल्ह्याची सुद्धा 25 विद्यार्थ्यांची यादी तयार होणार आहे. ही गुड न्यूज आहे मुलांनो, ही गुड न्यूज आहे पालकांनो. आणि म्हणून CBSE अँड ICSE schools, all respected teachers and principal, please take care of this thing and you must insist to the parents that to fill the forms for scholarship exam for 4th and 7th standard.
because now it is the biggest opportunity for our students, for our school to enhance, to show the quality. Understood? Yes. Next, गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते, तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही. माहिती आपल्याला सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, पण गुणवत्ता यादीत मात्र तुम्हाला आता येता येईल. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट, बरं, ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना ह्या मुख्याध्यापक त्या ठिकाणी वाचणार आहेत. आपण फक्त शाळेशी संपर्क करायचा, शाळा स्कॉलरशिपचे फॉर्म भरणार आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. चला पुढे. नेक्स्ट, हा, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरूपात देण्यात येतील. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पद्धतीने केली जाते. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी छायाप्रत देण्यात येणार नाही. उत्तरपत्रिकेत गिरावलेली खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, एकदा नोंदवलेले उत्तर बदलता येत नाही. माहिती आहे आपल्याला. कोणत्याही परिस्थितीतील उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. पेन्सिल वापरायचीच नाही आपल्याला. अशा उत्तरांना 0 गुण दिले जातील असं स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. पहा, शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी, शिष्यवृत्ती धारकांची निश्चिती, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते. त्याच्यामुळे ती अचूक असते, अचूकता असते त्यामध्ये. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांकाबाबत. आता हा महत्वाचा पॉइंट आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाबाबत काय सांगितलं परीक्षा परिषदेने, की ऑनलाईन आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणती एक माहिती अचूकपणे नमूद करावी. म्हणजे आधार कार्ड लागेल, आता आधार क्रमांक लागेल. तुम्ही आधार केलेलं नसेल तर किमान एनरोल काहीतरी केलेलं असेल तुम्ही, तर ते टाकायचे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक 26 एप्रिल 2026च्या कामकाजाबाबतची माहिती वरील प्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळवले जातील, ज्याचा अपडेट मी स्वतः देईल मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या आपल्या ऑथराइज यूट्यूब चॅनलवर, जिथं आपण आता हे पाहतोय. त्यामुळे आपला यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करून ठेवा. शालेय स्पर्धा परीक्षांचं सर्व अपडेट यावर दिलं जातं. यावर क्वालिटी लेक्चर्स चालतात. यावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि हजारो विद्यार्थी आपण मागच्या काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांमधून सिलेक्शन झालेले आहेत. त्यामुळे हे विश्वसनीय चॅनल तुम्ही पाहताय. ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. पहा, 17/10/2025च्या शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी. महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा सुधारित माहिती पत्रक आलं होतं, तुम्हालाही माहिती आहे. मुख्य बदल काय झाले होते, 5वी 8वीची परीक्षा 4थी 7वीला आली. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ह्या मागचा GR जो आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवल्या होत्या. शिक्षण हेच भविष्य, महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा. खूप वर्षांची परंपरा या परीक्षेला आहे. खूप वर्षांची परंपरा या परीक्षेला आहे. म्हणून 4थी 7वी स्कॉलरशिपची परीक्षा ही एक शासनाची ब्रँडेड परीक्षा आहे. त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, जिथं विद्यार्थ्यांचं भविष्य घडतं. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, या परीक्षेचं देखील ऑनलाईन मार्गदर्शन आपण करतो. इयत्ता 3री 4थी आणि 5वीच्या विद्यार्थी जे आहेत, या विद्यार्थ्यांनी स्पेशली या 3 परीक्षा फोकस करा. त्याचं ऑनलाईन मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणूनच आपल्याला जर का गुणवत्तेचं मार्गदर्शन पाहिजे तर आपण संपर्क करा 90 21 10 10 29, दुसरा नंबर 73 50 54 75 81. 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासंदर्भात, अभ्यास करण्यासंदर्भात, प्रश्नपत्रिकेसंदर्भात काहीही अडचण असेल पालक मित्रांनो, तर या नंबरला आपण संपर्क करा. आपल्याला योग्य असं सोल्युशन दिलं जाईल. ठीक आहे, तर पुढच्या अपडेटपर्यंत याच ठिकाणी थांबतो. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी दिली जाते सर्व ऑथराइज माहिती. चलो, धन्यवाद.